धसजी म्हणजे हल्ली बीडच्या बद्दल बोलताना इतक्या गोष्टी कानावर येतात, म्हणजे ते बीड आहे का चंबळचं खोरं आहे असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण आता फक्त महाराष्ट्र नाही देशभर निर्माण झालेलं आहे. आणि म्हणजे गुंड, मवाली, खंडणीखोर आणि त्यांचं राजकारण्यांशी असलेलं साटलोटं आणि त्यांच्यापुढं प्रशासनानं घातलेलं लोटांगण याचा एक अत्यंत किळसवाणा प्रकार महाराष्ट्राला बघायला मिळतोय आणि ते बीडच्या निमित्तानं ते फार वर आले. आणि बाकी ठिकाणी असंच होत असेल, पण इतकं बटबटीतपणानं त्याचं प्रदर्शन बीडच्या निमित्तानं घडतंय. बीडचे दीर्घकाळापासूनचे तुम्ही आमदार आहात, बीडचं राजकारण तुम्ही बघता आहात. हे सगळं बीडमध्ये जे इतकं घाणेरडं सगळं सुरू आहे हे आत्ता वर आलं, पण हे म्हणजे हे काय चालू आहे आणि हे संपणार आहे की नाही कधी? नाही, हे संपवायलाच हवं. संतोष देशमुखच्या खून प्रकरणानं हे निश्चितपणे आपण मान्य करता, मी पण मान्य करतो की जे परळीमध्ये यापूर्वी मला वाटतं एक सलग अशी संगीत दिगोळेपासून ते शेवटचा आत्ता बापू आंधळे याच्यापर्यंत खून यादी जर पाहिली तर त्या गायकवाड असतील, संगीत दिगोळे, किशोर फड, आणखी अमुक तमुक, हे बीड जिल्ह्यामध्ये एका कोपऱ्यापुरतं मर्यादित होतं. परंतु 2019च्या नंतर मात्र यांनी कार्यक्षेत्र वाढवायचा प्रयत्न केला. माननीय वाल्मिक कराड, मी जे आका म्हणतो, त्या आकांनी कार्यक्षेत्र बदललं. कार्यक्षेत्र मग त्यांचं अंबाजोगाईकडं चाललं, मग केजकडं. हे केज तालुक्यातली घटना आहे. एक तालुक्यामध्ये सोडून इकडे घटना घडलेली आहे. मग ते आमच्या पाटोद्यापर्यंत पण आलं आकांचं कार्यक्षेत्र, शिरूरपर्यंत आलं, आष्टीपर्यंत आलं, बीडला आलं, गेवराईला गेलं, माजलगाव, वडवणी, धारूर.